मित्रांनो, महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून खूप गँगवॉर वाढलेला आहे आणि 2024 मध्ये तर महाराष्ट्रात खूप डॉन तयार झालेले आहेत आणि त्यांची दहशत सुद्धा खूप महाराष्ट्रात वाढलेली आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातले असे सर्वात खतरनाक 7 डॉन कोण आहेत आणि ते काय करतात आणि ते कुठे आहेत हे संपूर्ण काही डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा। चला तर न वेळ गमवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर नंबर 7 वरती आहे गजानन तौर। मित्रांनो, गजानन तौरला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही। त्याला जालन्यातला किंग मानलं जायचं, पण हे नाव 11 डिसेंबर 2023 रोजी पोचलं गेलं। त्याला भर दिवसा गोळ्या झाडून मारण्यात आलं। त्याच्यावरती 16 पेक्षाही जास्त केसेस होत्या। तो काही दिवस जेलमध्ये सुद्धा राहिलेला होता। त्याला मारणारा आरोपी 3.5 महिने गायब होता आणि स्वतःचं नाव बदलून पंजाबमध्ये राहत होता, पण पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलं। नंबर 6 वरती आहे तानाजी भाऊ जाधव। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात टायगर ग्रुपचं नाव तुम्ही ऐकलंच असेल, तर हा ग्रुप तानाजी भाऊ जाधव यांचाच आहे। तानाजी भाऊ जाधव यांची आज महाराष्ट्रात एक वेगळीच फॅन फॉलोइंग आहे। त्यांचा जन्म हा 2 नोव्हेंबर 1986 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या गावात झाला होता। तानाजी जाधवला लहानपणापासूनच पैलवानकीमध्ये खूप आवड होती, कारण त्यांच्या आसपासचं वातावरण हे पैलवानकीचं होतं आणि आज गडी संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करतो। तर नंबर 5 वरती आहे सनी वाकचौरे। मित्रांनो, या 2 भावांना तुम्ही कुठं ना कुठं तरी पाहिलंच असेल। हे पुण्यातील फेमस गोल्डमॅन आहेत। यांना संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात ओळखलं जातं। सनी वाकचौरे हा रोज 7 ते 8 किलो सोनं घालतो। त्याला सोन्याची खूप आवड आहे। तर सनी वाकचौरेची पुण्यात एक वेगळीच दहशत आहे। त्याचा जन्म हा 2 जानेवारी 1990 मध्ये पुण्यामध्येच झाला होता। तो 2024 नुसार 35 वर्षाचा झाला आहे। तर नंबर 4 वरती अविनाश फोडसे। मित्रांनो, अविनाश फोडसेला ठाणे जिल्ह्यात खूप मानलं जातं। त्याची ठाणे जिल्ह्यात खूप दहशत आहे। मित्रांनो, सुजित ढोले आणि अविनाश फोडसे ही खूप जवळचे फ्रेंड होते, पण त्यांच्यात भांडण झाल्यानंतर अविनाश फोडसे हा वेगळा झाला आणि तिथून तो खूप चर्चेत आला। तर अविनाश फोडसे यांनी त्यानंतर एक नवीन ग्रुप बनवला छत्रपती शासन नावाने। नंबर 3 वरती आहे शरद मोहोळ। मित्रांनो, शरद मोहोळ हा संदीप मोहोळचा अगदी जवळचा दोस्त होता। त्यांनी संपूर्ण पुणे शहरात आपली दहशत वाढवून ठेवली होती। 2024 मध्ये कोथरूड भागात त्याची हत्या करण्यात आली। त्याचं कारण 10 वर्षापूर्वी झालेलं भांडण ठरलं। शरद मोहोळ संदीप मोहोळ सोबत बऱ्याच दिवस काम केलं, पण संदीप मोहोळ गेल्यानंतर पुण्यात गँगवॉर वाढवलं ते या शरद मोहोळनेच। मित्रांनो, शरद मोहोळवरती मुळशी पॅटर्न हा चित्रपट सुद्धा काढण्यात आला होता। तर नंबर 2 वरती आहे सुजित ढोले। मित्रांनो, सुजित ढोले म्हणजे पप्प्या भाई हा देवा ग्रुपचा अध्यक्ष आहे। देवा ग्रुप हा महाराष्ट्रातला खूप मोठा ग्रुप आहे। सुजित ढोले याची ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यात खूप दहशत आहे आणि त्याची त्या जिल्ह्यात फॅन फॉलोइंग सुद्धा खूप आहे। सुजित ढोलेने अविनाश फोडसे सोबत भांडण केल्यावरून ते दोघे वेगळे झाले आणि अविनाश फोडसेने आपला वेगळा ग्रुप बनवला। तर नंबर 1 वरती आहे बीड जिल्ह्यातले आत्ताचे सर्वात फेमस नाव आणि धनंजय मुंडेचे राईट हँड म्हणून असणारे वाल्मिक अण्णा कराड। मित्रांनो, वाल्मिक अण्णा हे या वर्षी लोकसभा निवडणुकीपासून खूप चर्चेत आले आहेत। वाल्मिक अण्णाच्या नावाने संपूर्ण परळीच नाही तर संपूर्ण जिल्हा हादरतो। त्यांच्यावरती 25 वर्षाची असतानाच केस पडली होती आणि आता ते वाल्मिक अण्णा महाराष्ट्रातले सर्वात मोठे डॉन बनलेले आहेत। ते आता चर्चेत आले ते म्हणजे मस्साजोग गावात झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे। त्यामध्ये त्यांनी खंडणी मागितल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। तर तुम्हाला काय वाटते या डॉन बद्दल हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण आपल्या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात। तर भेटूया असेच एक नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद।